आपण निवडणूक विशेष आज थेट आलोत मालेगावमध्ये। राज्यात महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे। आपल्या राज्यामध्ये सध्या भिवंडी, मालेगाव आणि पनवेल या 3 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी उडाली आहे। मालेगावला आपण आलोत। प्रेक्षक हो, मालेगाव हे शहर मोठा इतिहास असलेलं शहर आहे। राजबहादर नावाच्या पेशवा इथल्या सरदारानं गडकोट किल्ले बांधून हे समृद्ध शहर उत्तर पेशवाईच्या काळामध्ये अत्यंत भरभराटीला आणलं। पुढे ते शहर मालेगाव शहर महाराष्ट्राचं मँचेस्टर अशी या शहराची ओळख संबंध महाराष्ट्राला झाली। श्रमिकांचं शहर अशी या महाराष्ट्राला मालेगावची ओळख आहे। मालेगावमध्ये काय होत नाही या विस्तीर्ण पसरलेल्या गावाची ओळख काय नेमकी आहे ते हे सगळे मालेगावकर आपल्याला सांगणार आहेत। या मालेगाव शहरानं महाराष्ट्राला अनेक मोठी रत्न दिलेली आहेत। मोसम नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले हे मालेगाव सध्याच्या काळामध्ये मात्र अनेक समस्यांनी ग्रस्त आहे। मालेगाव शहरामध्ये महानगरपालिकेचं एकही क्रीडांगण नाही आहे, उद्यान नाही आहे। या शहराची जीवनवाहिनी असलेली मोसम नदी एकदाच स्वच्छ होते, ती म्हणजे पावसाचं पाणी धोधो आल्यानंतर। मालेगावकर आपल्या शहराच्या प्रेमापोटी या शहरामध्ये राहत आहेत, पण असंख्य समस्या आहेत। विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते इथे आहेत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या मालेगावमधल्या नेत्यांची ओळख आपण करून घेऊयात। माझ्याबरोबर जनता दल आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे बुलंद इक्बाल इथे आहेत। अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळात, मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व केलेल्या निहाल अहमद यांचे ते चिरंजीव आहेत। माझ्याबरोबर प्रमोद शुक्ला आहेत। प्रमोद शुक्ला शिवसेनेचे संपर्क नेते आहेत। दादा भुसे आज मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे असं सांगून मालेगावकरांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला इथं आज आलेले नाही आहेत। त्यांच्या पक्षाने त्यांना सांगितलं होतं, पण पालकमंत्री मी धुळ्याचा आहे, मी येऊ शकत नाही असं कारण त्यांनी दिलेलं आहे। माझ्याबरोबर सुनील गायकवाड आहेत। सुनील गायकवाड भारतीय जनता पक्षाचे इथले जिल्हाध्यक्ष आहेत। माझ्याबरोबर या शहराचे काँग्रेस पक्षाचे तरुण आमदार आसिफ शेख आहेत। आसिफ शेख, आपलंही स्वागत। आणि मालेगावकरांच्या नेमक्या काय समस्या आहेत ते इथले पत्रकार सुरुवातीला सांगणार आहेत आणि त्यांच्याकडे मी जातोय, त्यांच्यापासून आपण सुरुवात करूयात, कारण सतत इथले पत्रकार या सगळ्या समस्या राज्याच्या व्यासपीठावरती मांडण्याचं काम करत असतात। सुरुवातीला काय सांगाल आपण, काय नागरी समस्यांना मालेगावकर तोंड देत आहेत, या निवडणुकीच्या निमित्तानं काय सांगायचं आपल्याला? मालेगाव शहरामध्ये ज्या काही मुख्य समस्या आहेत, वॉटर, गिटर, मीटर आणि रस्ता, हे फार मोठ्या ज्या समस्या आहेत। त्याच्यानंतर उड्डाण पूल नाही आहे। आता हे मोसम नदी बघा, त्या अतिशय घाणेरड्याने भरलेले आहेत आणि या मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी हद्दवाढ झालेली आहे, ज्या गावांचा समावेश झाला आहे, तिथं कुठल्याही प्रकारचे विकासाचे कामं झालेले नाही आहेत। आणि विशेष म्हणजे आता घाणीचा ठेका दिलेला आहे, तो सुद्धा वेळोवेळी अशी घाण कचरा उचलला जात नाही। आरोग्याची समस्या आहे, घाण्याची समस्या आहे, गटारी तुंबलेल्या असतात। अतिशय म्हणजे जे नगरसेवक असतात तेच ठेकेदार बनलेले दिसतात। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं काम झालेलं दिसत नाही। उड्डाणपुलाच्या अनेक मोठ्या गंभीर समस्या ज्या 50 वर्षापूर्वीच्या आहेत त्या आजही तशा आहेत। ही एक गोष्ट मात्र अगदी खरी की ज्या समस्या 50 वर्षांपूर्वी या शहरामध्ये होत्या त्या अजूनही तशाच आहेत। आपण सुरुवातीला या पक्षाच्या नेत्यांचा या निवडणुकीमध्ये काय अजेंडा आहे थोडक्यात आपण जाणून घेऊयात। तत्पूर्वी हाजी इब्राहिम हे इथले जे मावळते महापौर आहेत ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यक्रमाला येणार होते, पण त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली आहे। कदाचित मालेगावकरांचे प्रश्न काय असतील याला घाबरून तर ते आले नाहीत ना, असा सवाल मला इथं नक्की उपस्थित करावा असं वाटतो। मी बुलंद इक्बाल आपल्याकडे येतो। अगदी थोडक्यात आपण सांगा, या निवडणुकीत काय अजेंडा तुमच्या आघाडीचा आहे? मालेगाव शहरात आम्ही जनता दल, सेक्युलर आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे युती करून निवडणूक लढतात। महानगरपालिकेतील झालेले भ्रष्टाचार, आपण जे सांगितलं, मावळते महापौर इब्राहिम शेख यांचा आपण उल्लेख केला, यांच्या काळापासून ते आजपर्यंत भ्रष्टाचार झाले, ते आंदोलन करता करता आम्ही इथे निवडणुकीत आलो आहे। आणि आमचा मुख्य एजेंडा असा आहे की जे काही मालेगाव शहराचे प्रश्न आहेत ते न पूर्ण झाले याचा महत्त्वपूर्ण कारण भ्रष्टाचार आहे। तर जे विकासाचे काम आहेत ते आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही दिले आहेत। रोजगार महानगरपालिकेच्या द्वारे कसा काय दिला जाऊ शकतो तो आम्ही लोकांसमोर ठेवला आहे। सेकंडरी शिक्षण हे नाही आहे महानगरपालिकेतर्फे, सेकंडरी आणि कॉलेज शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळांमार्फत दिला जावा याची आमची प्राथमिकता असेल। आणि जे घन कचरा व्यवस्थापनसाठी जो मक्ता दिला गेला आहे 10 वर्षासाठी, तो अगदी बोगस आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे। आणि आमची एक घोषणा आहे की जेव्हापासून महानगरपालिका गठीत झाली आहे
तेव्हापासून ते आजपर्यंत जितके महापौर झाले, एक महापौर साथी निहाल अहमद पण होते, माझे वडील ते पहिले महापौर होते, तेव्हापासून ते आजपर्यंत जितके महापौर झाले आहेत त्या सर्वांच्या कार्डांची चौकशी झाली पाहिजे. जर एखादा जनतेने आता जे मावळते महापौर आहेत त्यांची त्यांच्यासोबत सुद्धा आजपर्यंत, मग तुम्ही त्यांना निवडणुकीत सोबत का घेतलं हा प्रश्न नक्कीच मालेगावकरांना पडेल. तेच सांगतोय की सर्वांची चौकशी झाली पाहिजे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, आम्ही एकत्रित आहोत तरीही, आणि जे काही त्याच्यामध्ये गुन्हेगार असतील. मग ही तुमची राजकीय अपरिहार्यता आहे की त्यांना सोबत घेतलं आता? नाही, आमचा हे ट्रान्सपॅरन्सी आहे की आम्ही ज्यांच्या सोबत आहोत, आम्ही एकत्रित आहोत तरीही आम्ही सर्वांची चौकशी व्हावी अशी आम्ही आपण त्याला सांगतोय. पारदर्शकतेचं नाव देतो. हरकत नाही, भारतीय जनता पक्षाचा शब्द त्यांनी घेतलाय, पण आम्ही तारीफ करतो तुमची. ठीक आहे, हरकत नाही, पारदर्शकता असली पाहिजे असं बुलंद इक्बाल यांचं म्हणणं आहे. शुक्लाजी, मी आपल्यापर्यंत येतो. आत्ता सध्या शिवसेनेचे काय लोकांच्या समोर तुम्ही काय अजेंडा घेऊन जाताय? काय शिवसेना सांगते लोकांना की आम्हाला निवडून द्या, याच्याकरता काय करणार आहात तुम्ही? सर्वप्रथम मी या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना पक्षाचा जो अजेंडा आहे तो मी आपल्याला सांगणार आहे. स्वच्छ, सुंदर, भयमुक्त, विकास साधलेले, भविष्यातले जिल्ह्याचे मुख्यालय असलेलं शहर म्हणून नियोजन पद्धतीने, चांगल्या पद्धतीने या मालेगाव शहराचा सर्वांगीण विकास याचा ध्यास आम्ही शिवसेनेने घेतलेला आहे आणि आम्ही याच्याकरताच या निवडणुकीला सामोरं जात आहोत. आणि जेणेकरून या मालेगाव शहराचा भविष्यातला जिल्ह्याचं मुख्यालयाचं शहर म्हणून असा सर्वांगीण विकास शिवसेना साधेल. सुनीलजी, भारतीय जनता पक्षाचा काय अजेंडा आहे? लोकांना काय आश्वासनं दिली आहेत तुम्ही? काय झी24 तासच्या माध्यमातून सांगा. भारतीय जनता पार्टीचा अजेंडा स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टी पंचायत ते पार्लमेंट फक्त विकासाचा मुद्दा घेऊन आणि एक राष्ट्र निर्माणाचं कार्य विकासाच्या माध्यमातून करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि त्याचबरोबर बरेचसे आता तुम्ही सांगितलं की पारदर्शकतेचा मुद्दा त्यांनी घेतला, आणि त्याचबरोबर जो आमचा मुद्दा आहे भयमुक्त करणं मालेगाव शहराला, हे कोणापासून करायचं आता तेच तो मुद्दा घेऊन पुढे. महापालिकेचं काम भयमुक्त करणं आहे का? कारण ते राज्य सरकारचे असं मला वाटतं गृह खात्याचं काम आहे. भ्रष्टाचार मालेगाव करायचंय, हे आम्हाला करायचंय. आणि मात्र जे हे सगळं करतात तेच म्हणतात की आम्हाला भ्रष्टाचार मुक्त करायचंय. तर हे सगळं जे काही चाललेलं आहे मालेगावात ही परिस्थिती आहे. विकासाच्या नावाने इथे काहीच नाही आहे. सरसकट तुम्हाला जर चांगल्या चौकशा जर लावल्या गेल्यात तर अनेक नेते या ठिकाणी आपल्याला जेलमध्ये दिसतील. आसिफ शेख आपल्याबरोबर आहेत. आमदार साहेब, काय नेमक्या तुमच्या पक्षाच्या लोकांच्या समोर ठेवलेल्या तुम्ही गोष्टी आहेत की ज्यांच्यामुळे तुम्हाला निवडून द्यावं, काँग्रेस पक्षाला तुम्हाला निवडून द्यावं? काय तुम्ही झी24 तासच्या माध्यमातून सांगाल की आम्ही हे करू, आम्हाला निवडून द्या? मालेगांव शहर कांग्रेस पक्ष 2012 महानगर पालिका का निवडणूक में 1 नंबर का पक्ष था. 25 महानगर पालिका के अंदर हमारे नगर सेवक थे और हमने उस महानगर पालिका जो 2.5 बरस जो हमारा कार्यकाल वहाँ पर गया तो हमने अनेक योजना राज्य सरकार और केंद्र सरकार के माध्यम से मालेगांव शहर में लाया. लेकिन योगायोग, जैसा अभी हमारे एक बुजुर्गों ने कहा कि यहाँ पर वाटर मीटर की आवश्यकता है. हमने हमारे कार्यकाल के अंदर यूपीए गवर्नमेंट के माध्यम से भुयारी गटर योजना यूआईडी एसएसएमटी से 254 कोटी की यहाँ पर मान्यता लाई. लेकिन योगायोग से केंद्र की सरकार का परिवर्तन हुआ और फाइनेंस डिपार्टमेंट का 100 कोटी का हफ्ते का लेटर भी महापालिका में आया, टेंडर भी हो गया. लेकिन भारतीय जनता पार्टी की सरकार मालेगांव शहर के अंदर भेदभाव कर रही है और अगर वो हो जाता था तो 250 कोटी रुपए की भुयारी गटर की योजना मालेगांव शहर के अंदर होती थी. विकास काम लेकर हम सरकार के सामने जा रहे हैं, मालेगांव शहर के आवाम के सामने जा रहे हैं और शहर की वासियों को ये पता है कि कांग्रेस पक्ष ने ये शहर के अंदर हमारे नेतागणों ने ही विकास किया और वापिस हम विकास के नाम पर आवाम से वोट मांगने जा रहे हैं. आसिफ शेख यांचा विश्वास आहे. आपण सर्वसामान्य मालेगावकरांकडे जाऊयात. मला वाटतं मालेगावकरांनी सांगावं की नेमकं काय काय शहरामध्ये आता सध्या परिस्थिती आहे. विकास करण्यासाठी जो पैसा लागणार आहे तर मालेगाव महानगरपालिकेचं उत्पन्न वाढीसाठी आपण कोणता अजेंडा जनतेसमोर मांडणार आहात? दुसरा मुद्दा, जो बजेट
दरवर्षी सादर केलं जातं, स्टँडिंगकडनं महासभेकडनं पारित होऊन लागू केलं जातं, त्यामध्ये होणारे बजेट वर्ग आणि इतर सगळ्या गोंधळात आपण काय मार्ग काढणार आहात किंवा आपण जनतेला काय आश्वासन देऊ इच्छितात त्याची माहिती द्यावी. अगदी उत्तम मुद्दा आहे, म्हणजे मूळ मुद्द्याला त्यांनी हात घातलाय. महिला भगिनी इथं काय आहेत ताई, या शहरामध्ये महिलांच्या करता महानगरपालिकेनं काय काम केलं आहे आणि काय तुम्हाला महिला म्हणून आणखी अपेक्षा आहे की हे झालं पाहिजे? महानगरपालिकेकडनं इथे कुठेही शौचालय नाही आहे. आता मालेगाव तालुका म्हणून जे कोर्टात माता भगिनी ज्या येतात, मला वाटतं तिथे आजूबाजूच्या परिसरात कुठेही शौचालय उपलब्ध नाही आहे. अत्यंत धक्कादायक आहे खरंच. म्हणजे मी या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देतो आणि आमच्या वाहिनीचा याला पाठिंबा आहे. आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून असं आश्वासन देतो की आम्ही या प्रश्नाचा मालेगावमधल्या नक्की पाठपुरावा करू. आणखी काही प्रश्न आपण घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपण मालेगाव शहरामधले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घेऊयात. आपण मालेगावमध्ये आहोत. आपलं शहर आपला आवाज निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये मालेगावकर या शहरामधल्या समस्या सगळे सांगतायत. जुनं शहर आणि नवं शहर दोन्हीही समस्यांनी या ठिकाणी ग्रस्त आहेत आणि त्याची व्याप्ती या समस्यांची फारच मोठी आहे. अगदी थोडक्यात मुळात मालेगाव शहरात येणारे जेही आयुक्त असतात त्याच्यातले IAS झालेले वगैरे चांगल्या स्टँडर्डचे आयुक्त इथे टिकू दिले जात नाहीत. जे आयुक्त येतात ते काही चांगलं काम करू इच्छितात अशांना बदनाम करून हाकलून दिलं जातं आणि याच्यात सगळे पक्ष समाविष्ट असतात. कोणी विरोध करत नाही. चांगले हर्षदीप कांबळेपासून तर सुधीर राऊतपर्यंत अनेक आयुक्तांचा 12 वाजवले या गावाने. हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, 8 लाख लोकसंख्येचं हे गाव, या गावामध्ये श्रमिकांचं 80% श्रमिकांचं गाव आहे. रस्त्यावर फ्रूट विकणारे, भाजीपाला विकणारे, मिठाई विकणारे आणि अनेक पदार्थ विकणारे रस्त्यावर आणि दूधवाले यांचा इतका महापूर आलेला आहे या गावात. परंतु हॉकर झोन तर नाही, मुळात त्यांच्या आरोग्य तपासणीची कुठलीही व्यवस्था नाहीये. फक्त दोन इथं फूड इन्स्पेक्टर आहेत, तर ते कधी आजपर्यंत दिसले नाहीत. त्यांनी गेल्या 10 वर्षात 2 केसेस केल्याचं दाखवून द्यावं. हे फार गंभीर आहे, कारण मालेगावमध्ये श्रमिक वर्ग आहे, त्यामुळे साहजिक आहे स्वस्तात इथं काय उपलब्ध होतं याकडे लोक पाहत असतात, पण त्याची गुणवत्ता काय हे गंभीर आहे. अगदी थोडक्यात सांगा, आरोग्याचा एक प्रश्न तुम्ही इथे लावून धरला होता. महानगरपालिकेकडून काय आरोग्य सुविधा पुरवल्या जातात? आरोग्य सुविधा कुठल्याही प्रकारच्या पुरवल्या जात नाही. 1/8/2012 पासून या मालेगाव शहराला आरोग्य अधिकारी नाही. त्यासाठी मी एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्याचा लवकरच निर्णय लागेल. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एक सिव्हिल हॉस्पिटल चालवतं 200 खाटांचं. त्यामध्येही आरोग्याचा सगळा भोंगळ कारभार आहे. पैसे घेऊन सगळे कामं केले जातात आणि कुठल्याही 72 नगरसेवक होते मागच्या पंचवार्षिकमध्ये, पण कुठल्याही नगरसेवकाने कुठल्याही महासभेमध्ये किंवा कुठल्याही स्टँडिंगमध्ये हा प्रश्न मांडलेला नाही की 2012 पासून या शहराला आरोग्य अधिकारी नाही. हे सगळं गंभीर आहे. त्याच्या जोडीला मला इथला नदीचा प्रश्न जो आहे तोही आपण पुढे घेणार आहोत. आमच्या गावात बाहेरून गावाहून जे लोक येतात, इथं अतिक्रमणचा इतकी मोठी समस्या आहे की बाहेरून कोणी इंडस्ट्री ते गावाचं दर्शन बघितल्यावर की त्या ते म्हणतात आम्ही पहिल्यांदा आलो तरी आम्हाला गावात शिरायला अर्धा तास लागतो, तर आम्ही इंडस्ट्री कसं काय घेऊन येऊ. तर त्या अतिक्रमणचा इतका मोठा समस्या आहे की त्याच्यामुळे पॉप्युलेशन ही वाढतच चालली, पण रस्ते हे मोठे व्हायच्याऐवजी आणखी छोटे छोटे होत चालले. हे सगळं गंभीर आहे. आसिफ शेख, मी आपल्यापासून सुरुवात करतो. आमदार साहेब, ताईंनी जो प्रश्न स्वच्छालयाचा उपस्थित केला, पालिका इलेक्शन किंवा महापालिकेकडे जायची गरज नाही, तो तुम्ही सोडवू शकता. तिथून बाकीच्या इतर सर्व प्रश्नांकरता काय थोडक्यात उत्तर आपल्याकडे? मालेगांव महानगरपालिका 2001 में हुई. नगरपालिका थी, महानगरपालिका 2001 में हुई और 2002 में महानगरपालिका की निवडणूक हुई, पहली निवडणूक, और उसमें निहाल अहमद साहब पहले प्रथम महापौर मालेगांव शहर के बने और शहर का विकास आड़ा खड़ा उनके अपने कार्यकाल के अंदर बना. और जो शहर का विकास आड़ा खड़ा जो बनना मांगता था, जिसमें हॉकर जोन का रिजर्वेशन आरक्षण होना मांगता था, शौचालय का आरक्षण होना चाहिए था, भाजी मार्केट का आरक्षण होना चाहिए था, टाउन हॉल का आरक्षण होना चाहिए था, ऐसे अनेक आरक्षण, क्रीड़ा का होना चाहिए था, प्लेग्राउंड का होना मांगता था, गार्डन का होना चाहिए था, हॉस्पिटल का होना चाहिए था. ऐसे सभी आरक्षण उस विकास आड़े खड़े के अंदर, डेवलपमेंट प्लान के अंदर नहीं है. विकास आड़ा खड़ा जब बनता है, डेवलपमेंट प्लान बनता है, तो 20 वर्ष के बाद ही उसमें कोई चेंजेस होता है.
यही कारण है कि मालेगांव शहर आज तक विकास नहीं हो पाया और आरक्षित जगह उसके अंदर नहीं थी, उसको परचेस म्हणजे मूळ कारण डीपी नीट नाही असं तुमचं म्हणणं असेल. वेळ आपल्याकडे कमी आहे. तुमच्यावरती त्यांचा आरोप आहे की तुमच्या वडिलांनी महापौर असताना, तुमच्या नेत्यांना महापौर असताना नीट हा सगळा डेव्हलपमेंट प्लॅन केला नाही. मला असं वाटतं सुनीलजी आणि शुक्लाजी या सगळ्याला आपणही उत्तरं द्यावी. अगदी थोडक्यात मी काही प्रश्न पुढचे घेतो. जे आरक्षित केलेले भूखंड आहेत त्याच्यावर ह्याच लोकांनी तिथे झोपडपट्ट्या स्थापन करून जी म्हाडाची घरं तिथं बांधली गेलेली आहेत, ती घरं सुद्धा एक पंतप्रधान योजनेमध्ये 1 लाख घरं बांधलीत. तिथं कोणी जाऊ नये, जेणेकरून हा कामगारांची जी वस्ती आहे त्यांना श्रमिक जर बाहेर गेलेत तर इथले उद्योगधंदा कमी होतील. जसं बोलून एकबार साहेबांनी सांगितलं, इथं प्रायमरी टीचरांचे शिक्षकांचे पगार होत नाही, तर हायस्कूल आणि कॉलेज कुठे राहिले. शिवसेनेने सांगितलं की आम्हाला विकास करायचा आहे. शिवसेनेचे 7 आमदार असताना मग त्यांनी त्यावेळेस 3रा महाजा कसं काय पाठिंबा दिला, याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि मग ते करत असताना इकडे तिकडे उड्या मारायच्या, अवर शेख रशीद त्यांना पाठिंबा द्यायचा, त्यांना 3रा महाजा नाही. म्हणजे याच्यात कुठेतरी आर्थिक साठलोट असल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे या लोकांचं साठलोट आहे असा आरोप थेट मालेगावकर करतायत की सर्व पक्षांचं इथं साठलोट आहे. सत्य करता 17 वर्षापासून महानगरपालिकेची निर्मिती झाली, परंतु विकासाच्या कुठल्याही पाऊलखुणा दिसत नाही. आपण इतर महानगरपालिकेच्या तुलनेत जर मालेगावकडे बघितलं तर मालेगाव प्रचंड महाग आहे. अतिक्रमणाचा खूप मोठा या शहरात मुद्दा आहे. रस्ते अत्यंत छोटे आहे, वाहतुकीचे प्रश्न आहेत आणि आर्थिक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जी विकास कामं झालेली आहेत ती कुठेही दिसत नाही आणि जी झालेली ती अत्यंत दर्जाहीन आहे. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, प्रचंड भ्रष्टाचार. मालेगावकरांनो, तुम्ही काय मुद्द्यावरती मतदान करणार आहात? तुम्ही सर्वांना सांगा, या नेत्यांना, कारण आपल्याला त्यांच्याकडे परत जायचं. काय मुद्द्यावर मालेगावकर मतदान करतील आता? आमच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा प्रश्न आहे. लहान मुलं रस्त्यावर खेळू शकत नाही, त्यांच्याकरता गार्डनची गरज आहे. या बाबतीत आजपर्यंत 17 वर्षामध्ये कुठेही उल्लेख केला गेला नाही किंवा कोणत्याही भूखंडावरती अशा पद्धतीने आरक्षित झालेलं नाही. फक्त नुसतं एखाद्या सौरपुरुषाच्या नावाने कमानी उभं करायच्या, इलेक्ट्रिक बोर्ड उभं करायचं, ह्या पद्धतीमध्ये फक्त पैसा. खरं आपण सुनील गायकवाड, मी तुमच्याकडे येतो. असं वाटत नाही का की महानगरपालिका असलेल्या अत्यंत मागासलेल्या खेड्यामध्ये आपण राहतो, इथं काहीच देऊ शकलेलो नाहीत आपण? हे दुर्दैव आणि अपयश नाही का सत्ताधाऱ्यांचं आतापर्यंत? खरी गोष्ट आहे. प्रश्नांवर अनेक वेळा आम्ही रणकंदन केलंय महासभेमध्ये, परंतु त्याच पद्धतीने आसिफभाई ज्या पद्धतीने म्हटले की या ठिकाणी आसिफजींनी तुमच्यावरती आरोप केला, तुमच्या राज्य सरकारवर. तुम्ही निधी रोखला त्यांचा, मग तुम्हाला मतं दिली तरच तुम्ही निधी देणार? सांगतो ना. आसिफभाईंनी ज्यावेळेस 1 वर्षापूर्वी या मालेगाव शहरामध्ये मोठी मंदीची लाट आली होती, म्हणजे पॉवरलूम या उद्योगामध्ये प्रचंड मंदी आली आणि यांनी एक आंदोलन सुरू केलं. आंदोलन यांचं महाराष्ट्र शासनापुढे यांनी मागण्या मान्य केल्या. यांना आम्ही सांगितलं की आपण केंद्र सरकारकडे जाऊया. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडे सुभाषबाबू भामरेंच्या माध्यमातून स्मृती इराणी यांना आम्ही भेटलो आणि तुम्हाला सांगतो की त्या परिणाम असा झाला की मालेगाव शहर हे भारतातील सर्वच पॉवरलूम सेक्टरमध्ये दिल्लीत पोहोचणारं पहिलं शहर असेल की ज्यांनी ही समस्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्र्यांसमोर ही मांडली. आणि त्याचबरोबर आजपर्यंत हे काँग्रेसचे, खानदानी काँग्रेसचे, यांच्या पिढ्यानपिढ्या काँग्रेसमध्ये गेल्यात. यांनी हे सांगावं की आम्ही तुम्हाला तिथं नेलं. 22 ऑगस्ट 2016ला ती बैठक झाली आणि मालेगावच्या विषयावरून संपूर्ण देशातले जेवढे पॉवरलूम सेक्टर आहेत 43 त्याच्यातल्या सगळ्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवलं गेलं. 3.5 तास मीटिंग झाली. आणि सुनीलजी, तुम्ही तुमचा मुद्दा मांडला. मी पुन्हा आपल्याला शहर विकासाकडे आणतो. शुक्लाजी आपण बोला, मग मी पुन्हा मालेगावकरांकडे जाईनच. आता जो मुद्दा मांडला गेला की मालेगाव शहराची जी महानगरपालिका ही ड वर्गाची आहे, निधीचा प्रश्न आहे. परंतु असं असताना शासनाकडून निधी उपलब्ध करायला खमक्या लागतो आणि आमचा दमदार असा आमदार असताना आणि आता मंत्री असताना दादाजी भुसे साहेबांनी या मालेगाव शहराकरता, मग तो पूर्व आणि पश्चिम असा काही भेदभाव न करता शासनाकडून निधी उपलब्ध केला. आपण पाहिलं असेल मिली बघत त्याचं काय उत्तर आहे? म्हणजे मी देतो त्याचंही उत्तर की ह्या मालेगाव शहरामध्ये जो निधी लागत होता डेव्हलपमेंट करता, विकासातून या ठिकाणी विश्वास निर्माण होतो आणि तो विश्वास आम्ही निर्माण केलेला आहे. 13.5 कोटी रुपयाचा निधी मालेगाव शहराच्या रस्त्यांकरता आम्ही निर्माण केला. मागच्या एका वेळेस तुम्हाला ती बी माहिती सांगतो की मागच्या एका वेळेस महापौर तायरा मॅडम असताना 8 कोटीचा DPR आम्ही शासनाकडून दादाभाऊंनी मंजूर केला. पाहिलेले रस्त्यावर आहे, सर्व पाहतात आहेत, कामं आमच्याकडे आहेत. झालं असं वाटतं का मालेगावकरांना? 13.5 कोटीचे रस्ते झाले असं वाटतं का? आणि आपले नेते सुद्धा नगरसेवक आहेत. आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातूनच तो विकास केलेला आहे. इथे बोलणं खूप सोपं आहे. खमक्या आमचा नेता आहे, शासनाकडून आमदार निधी मंजूर करून आणला. 1च महिना झाला, 1 महिन्यात उकडून गेले रस्ते.
ज्या समस्या ज्याच्या संबंधात आपण बोलता ते प्रेक्षकांना बोलायचा अधिकार आहे. आमचेही प्रेक्षक बसलेले तेही बोलू शकतात. बोलण्याने काही होत नाही. आपले जे नेते आज विकासाचे गप्पा मारतायत. आम्ही जे काही आणलेलं आहे ते आमच्याकडे आहे. या ठिकाणी जो मुद्दा त्यांनी मांडला की आम्ही पाठिंबा दिला कोणाला, मालेगाव शहरामध्ये जर कधी तसं पाहिलं, मी त्या गोष्टीवर जात नाही, परंतु जी गोष्ट आहे आम्ही किती प्रमाणात निवडून येतो, किती टक्क्यांनी निवडून येतो हे सर्वांना माहिती आहे. आणि त्या करत असताना ज्या वेळेस काही शहराचा विकास करायचा आहे तर सत्ताधारी पक्षाला सोबत घ्यावं लागतंय आणि त्याच्याकरता विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जशी साथ दिलेली आहे. हे जे बोलतात ते आज हे सुद्धा कोणाच्या विमानावर बसलेले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष मी आपल्याला सांगतो. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबतोय. आज जे सत्ताधारी पक्षाचे आलेले आहेत, मालेगावमध्ये पाहून आलेले आहेत, निवडणुकीच्या निमित्ताने ही चर्चा आता रंगू लागली. छोटासा त्या ब्रेक, पक्षामध्ये लगेचच यांनी परत. जायचं. पुन्हा एकदा स्वागत. आपलं शहर आपला आवाज निवडणूक विशेषमध्ये आपण मालेगावमध्ये आहोत. इथले नेते मोठमोठे वाक्य खर्च करत असले, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काय केलं, पूर्वीच्या सत्तेत काय केलं, आम्ही काय केलं, तरी समस्या जैसे थे ही इथली मोठी अडचण आहे. अगदी थेट आणि थोडक्यात काय नेमकी आपलं म्हणणं आहे? मालेगावमध्ये 22 वर्षापासून अपंगांचा 3% निधी दिला जात नाही. सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि चालू वर्षाला 19 नोव्हेंबर रोजी पास केला, तरी 7 महिने झाले तरी तो निधी वाटण्यात नाही आला. पालिकेकडून वाटण्यात नाही आला. हरकत नाही. मोठ्या प्रमाणावरती त्याला फक्त हो सांगितलं जातं, आम्ही देऊ हो म्हणून करतात आणि अजूनही देऊ दिला जात नाही. ठीक आहे, हरकत नाही. अपंगांसाठीच्या निधीचा मोठा प्रश्न आहे. तरुणांसाठी बेरोजगारीसाठी यांनी काहीच केलेलं नाही 25 वर्षापासून. आणि अस्वच्छतेचं वातावरण आहे आपल्या मालेगावात. सध्या घनकचऱ्यासाठी ठेका देण्यात आलेला आहे. ते आपली मनमानी करतात. रेग्युलर येणारी गाडीसुद्धा आता येत नाही आणि घनकचरा उचलत नाही. काळ्या पाण्याची शिक्षा काय असते ते मालेगावकरच सहन करतात. इतके डास आणि मच्छरचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आता ठीक आहे, जे सदन आहेत ते आपल्या पद्धतीने मच्छरदाण्या लावतील, AC लावतील, ओडोमास लावतील, परंतु श्रमिक कामगार जो आमचा झोपडपट्टीत राहणार आहे त्याच्या आरोग्य सेवेचा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्याकडे लक्ष देण्यात यावं. हे फार गंभीर आहे आणि खरंच या सगळ्याकडे लक्ष दिलं गेलंच पाहिजे. अगदी थेट आणि थोडक्यात काय नेमका आपला प्रश्न आहे? माझा इथे उभ्या असलेल्या सर्व नेत्यांना एक प्रश्न आहे की सर्व जो कोणी विकासाच्या मुद्द्यावर इथे भांडतोय, पण मागील गेल्या पंचवार्षिकमध्ये एका अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांनी विकासापासून वंचित राहिलेला कलेक्टर पट्टा भाग, जिथे गुडघ्या एवढ्या चिखलातनं लोक जायचे, आज तिथे प्रत्येक गल्लीत सिमेंटचे रोड आहे, जिथे पाण्यासाठी लोकांना डबक्या घेऊन 3-3 किलोमीटर पाणी घ्यायला जावं लागत होतं. आज प्रत्येक घरात नळ त्या नगरसेवकांनी आणून दिला. याबद्दल या नगरसेवकांनी, प्रत्येक प्रभागात निवडून आलेल्या नगरसेवकांनी असे काय कामं केले याबद्दल सांगावं. 1980 मध्ये हायपरच्या नावाच्या 14 झोपडपट्ट्या आहेत आणि त्या 14 झोपडपट्ट्या 430 रुपये प्रमाणे खरेदी देण्याचं महापालिकेने ठरवलं होतं, नगरपालिकेपासून. त्यानंतर आता मागच्या टायमात जे मंडळ आले आहे, या मंडळाने डायरेक्ट ठराव केला 2017पर्यंत त्या लोकांना 1-1 लाख रुपयाचं भूळखंड बसत आहे. तर महानगरपालिका किंवा आयुक्त हे काय करता बुवा? सगळं झोपडपट्टी गरीब वाच्यांना हातारा, त्यांनी यांना मतदान करायचं कसं काय? या ठिकाणी आसिफ साहेबांनी बऱ्याचशा गोष्टींना एक हात घातला. बरं, त्यांना मालेगावची एवढीच काळजी असेल तर मालेगावचं वैभव असलेल्या आमच्या किल्ल्यावर असलेल्या झोपडपट्टीबद्दल त्यांचा काय हे असणार आहे? भुईकोट किल्ल्याबद्दल काय नेमकं आसिफ शेख यांचं म्हणणं? आसिफजी आणि सुनीलजी शुक्लाजी, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे मालेगावकर समाधानी नाही आहेत. शिवसेनेला मी विचारतो, आपले जे आत्ताचे जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून काय तुम्ही करणार आहात ते सांगितलं, पण काही झालं नाही आतापर्यंत, त्याला जबाबदार कोण आहे? तुम्हाला एक सांगतो, आता जसं त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि आसिफ भाई आमदार आहेत त्यांनाही माहिती आहे, जरी त्यावेळेस काँग्रेसचे मंत्री होते तर त्याच्यानंतर पूर्ण पाठपुरावा करून तळवडे डॅमची योजना 5,80,00,000 रुपये हे सुद्धा ग्रामविकास मंत्र्यांनी मंजूर केले, म्हणजे दादाभाऊंनीच केले आणि त्याच्या माध्यमातून पाणी प्रश्न सुटला. त्यांनी स्वतः त्या उद्घाटनाच्या वेळेस ते मान्य केलेलं आहे. दुसरी गोष्ट, बेरोजगारीचा प्रश्न इथे उचलला. त्याच शेती महामंडळाच्या जमिनीवर MIDCची पूर्ण तयारी ग्रामविकास मंत्र्यांनी म्हणजे दादाभाऊ भुसेंनी केलेली आहे. एवढ्या 2-4 महिन्यात या मालेगाव शहराला अत्यंत चांगली MIDC या ठिकाणी मंजूर होणार आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. उद्योग येणार होता आपल्याकडे आणि
काय झालं? मारुती उद्योग येणार होता किंवा त्याला कोणी काय केलं मी तुम्हाला तेच सांगतोय. नुसतं बोलायची बात बोलायची कडी नाही, आम्ही पहिले करून दाखवतो. हे जे बोलतात आहे आता मालेगाव हद्दवाढमध्ये कलेक्टर पट्टा किंवा इतर भाग आले त्याला 14,55,00,000 दादाजी भुसे यांनीच मंजूर करून आणले आणि ठिकठिकाणी रोड केले. हे फक्त दादाजी भुसेंचं कार्य आहे. जे कोणी त्यावेळेस ज्यावेळेस बोला सुनीलजी, त्यावेळेस जे कोणी निधी येतो मंजूर होतो सगळं, पण त्याचा जनतेला तो मिळतच नाही. जनतेला त्याचा पाठपुरावा फायदा करावा लागतो. त्याचा आणि त्या तो निधीचा केलाय. फायदा कोणासाठी होतो? काही या ठिकाणी काही विषय त्या निधीचा असेल, फायदा यांनी कोणासाठी जेव्हा होतो हे एका सांगा. पक्षाचे राहिलेले लोक याच्यासाठी झाला का? राज्याच्या जनता सत्तेमध्ये एकत्र असलेल्या जनता शिवसेना त्या भाजप ठिकाणी सांगते, जनता जनता भांडते, सांगते, जनता जनताला माहिती आहे. असतात. आसिफ स्वतःचे शेख आलेले आलेले कार्यकर्ते 14 कोटी आणि जनता भुईकोट खाते भुईकोट रस्ते किल्ल्याचा आहे, मुद्दा फरक आहे. असेल. आसिफजी, भुईकोट किल्ल्याबद्दलचा महत्वाचा मुद्दा आहे किंवा बाकीचे इतर जे मुद्दे आहेत तुम्हाला जे विचारलं आणि तेढ वाढवू नका असा एक सल्ला तुम्हाला तुमच्या एका हितचिंतकानं दिला. भुईकोट किल्ल्याबद्दल आपण आधी बोलूयात. काय भुईकोट किले का प्रश्न ऐसा है कि ये वो बस्ती जो वहाँ पर बसी हुई है वो आज की नहीं है, वो एक जमाने की बस्ती है, कई बरसों हो गए. पण किल्ला त्या आधीचा आहे, त्याचं संरक्षण करता येईल का? आता पण अतिक्रमण चालू आहे. वो बरसों की है. वहाँ पर बस्ती के साथ वहाँ पर कई लोगों का अतिक्रमण है. जैसा कि स्कूल वालों ने वहाँ पर अतिक्रमण नाही किया नाही है. नाही नाही, हे चुकीचं बोलताय. विवा अजयजी नाही, खरं आहे का? आपण तुम्ही त्या संस्थेचा आहात. मी त्या संस्थेचा व्हाईस चेअरमन आहे. या संस्थेला मालेगाव एज्युकेशन सोसायटीला सरकारने याला 99 वर्षाच्या कराराने हा किल्ल्याचं पूर्ण क्षेत्रफळ दिले, त्याचं लीज आपल्याकडे आहे. नाही, पण जर किल्ल्याचं जर चांगलं निर्माण करायचं असेल तुम्हाला वेगळी जागा दिली तर तुम्ही सोडाल का? एक महत्वाची गोष्ट सांगतो, तिथे आपली शाळा आहे. सगळ्यात महत्वाचा किल्ल्याचा 3.5 एकरचा जो परिसर आहे, हा 3.5 एकरच्या परिसरामध्ये जी संपूर्ण अतिक्रमणं केली गेलेली आहेत ती संपूर्णतः याची आहेत. सर महापालिकेची ती जबाबदारी होती, त्यांनी ती पूर्ण केली नाही. आता जर विकास मी सांगतो तुम्हाला, विकासासाठी आम्ही जे विचारतोय त्याचं उत्तर द्या की जर आता विकास करायचा असेल पर्यटनाकरता तिथे किंवा त्याचं संवर्धनाकरता तर जागा आपण सोडाल. पर्यटनाच्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा केला आहे. 3.5 कोटीचं बजेट या विशेषतः किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला आहे आणि त्याचा विनोद तावडे साहेबांनी त्याची मंजुरी देऊन त्याचा कार्यादेशाची आता प्रक्रिया चालू झाली. पण आसिफ शेख हे किल्ल्याच्या संवर्धनासाठी जागा सोडायला तयार आहेत. आता तुम्ही त्यांना प्रश्न विचार. किल्ल्यांचं संवर्धन हे राज्य शासनाकडे आलंय आणि आपण आमदार म्हणून त्यांचं उत्तर घेऊ ना. महापालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा महत्वाचा आहे. महापालिका की निवडणूक का ये मुद्दा महत्व का नहीं है. एक बात, वहाँ पर जो स्कूल है, स्कूल के लोग, स्कूल चलना चाहिए, शिक्षण मिलना चाहिए बच्चों को, उसके लिए मैं विरोधक नहीं हूँ. एक बात. दूसरी बात कि पूरा किले के ऊपर कब्जा कर लेना और गांव की जनता को किले घूमने नहीं देना, ये भी अन्याय है गाँव वालों के साथ. और ये स्कूल वाले करते नहीं, स्कूल वाले करते, गलत बात. वहाँ पर मारहान भी की गई. हा मुद्दा निवडणुकीत मालेगावकरांना महत्त्वाचा वाटत नाही का? तुमचं एक ऐतिहासिक ठिकाण महत्वाचं तुम्हाला वाटत गांव का लोक प्रतिनिधि हो, खोटा नहीं बोलूंगा. मैं एक बात बोल रहा हूँ. एक मिनट मेरा ऐसा बोलना है कि राज्य सरकार, केंद्र सरकार ने फोटो पास झोपड़पट्टी धारकों को दिया है. अगर उनको दिया है और अगर झोपड़पट्टी धारकों की सम्मति है तो उनको वहां पे जाने के लिए प्रयत्न करना चाहिए. लेकिन साथ में सभी अतिक्रमण बाहर होना चाहिए, सिर्फ पर्यटन के लिए लोग होना चाहिए. इसका मत का मैं हूं. शहरामधल्या इतर ज्या सगळ्या समस्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये लोक समाधानी नाही आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत, घनकचऱ्याच्या बाबतीत, इथल्या भुयारी गटार योजनेच्या बाबतीमध्ये, त्याच्या बाबतीत कार्यक्रमाच्या शेवटाला काय सांगाल आपण जाता जाता? काय आश्वासन असतील मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत तुमची की आम्ही हे करू? मालेगांव महानगर पालिका का विकास आड़ा खड़ा बराबर बना नहीं, नियोजन सही हुआ नहीं, इसके लिए गांव का विकास नहीं हुआ. और अभी जो हम मत मांगने जा रहे हैं आवाम के विकास के नाम पर जा रहे हैं, और अभी जो 20 वर्ष पूरे हो गए तो नया विकास आड़ा खड़ा मालेगांव शहर का बनने वाला है, यही बॉडी के अंदर बनने वाला है. तो अनुभवी लोग और तजुर्बेकार लोग वहां पर जब जाएंगे, जब ये विकास होगा और जो प्रश्न छूट गए उसको पूरा किया जा सकता है. हे जरी असलं तरी मला असंख्य मालेगावकरांपर्यंत जायचं आहे. आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण मालेगावमधल्या या महत्त्वाच्या समस्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किती टोकदार झाल्या आहेत यावर नजर टाकूया. छोटासा ब्रेक, लगेचच परत.
आपलं शहर आपला आवाज निवडणूक विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि शिवसेनेची भूमिका मांडण्याकरता ज्यांचा सुरुवातीला मी उल्लेख केला, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे ते येऊ शकले नव्हते, ते दादा भुसे या कार्यक्रमाला आवर्जून आलेत. राज्य सरकारमधले मंत्री आणि ज्यांच्याकडे शिवसेनेची या निवडणुकीमधली तमाम दूर आहे त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. सुरुवातीला काही मालेगावकरांकडे आपण जाऊयात आणि त्यांचे थेट प्रश्न आपण घेऊयात, अगदी थोडक्यात आणि थेट. स्वच्छतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे स्वच्छता निरीक्षक हे पद अनेक वर्षापासून रिक्त आहे महानगरपालिकेत. तर ह्या लोकप्रतिनिधींना त्याची जाण आहे का, एवढी माहिती मला त्यांच्याकडून माहिती. मालेगाव शहरात जे नगरसेवक निवडणूक पहिल्या वेळेस लढवता 5 वर्षानंतर त्या नगरसेवकांच्या संपत्तीत अचानक वाढ होती. तर या सर्व नगरसेवकांची ACB चौकशी व्हायला पाहिजे, ही आम्ही मालेगावकर संघटनेकडून मागणी आहे. सांडवा पूल, आंबेडकर पूल आणि दुसरे तर सर्व नद्यांवरून क्रॉस करताना तुम्हाला वास येत नाही का हो, एवढं विचारायचं. नदी स्वच्छतेचा मुद्दा आहे, खूप मोठा हा मुद्दा आहे. आणि आता शिवसेनेची भूमिका मांडण्याकरता इथे राज्याचे मंत्री दादा भुसे आलेत. दादा भुसे, ज्या पद्धतीनं मालेगावकरांचे हे सगळे प्रश्न आहेत, आपण आता राज्य सरकारमध्ये मंत्री आहात, काय नेमकी भूमिका असेल? सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो, धुळ्यावरनं यायला मला उशीर झाला. माननीय मुख्यमंत्री महोदय आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि पालकमंत्री या नात्याने मला तिकडे उपस्थित राहावं लागलं आहे. मालेगावचा सर्वांगीण विकासाचा आराखडा त्या ठिकाणी तयार करून आम्ही त्याचं मार्गक्रमण करतो आहोत. तुम्ही बघितलं असेल की साधारणतः 14.5 कोटी रुपये आपण मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दवाढीच्या गावांच्या विकासाच्यासाठी त्या ठिकाणी मंजूर केले. त्याची कामं काही झाली, काही आता प्रगतीपथावर आहेत. पण ती मालेगाव निकृष्ट झाली असा आरोप इथं आता काही वेळापूर्वी झाला होता. मला वाटतं की माझा असा दावा नाही की 100% कामं चांगली झाली असतील, परंतु आमचा प्रयत्न झालेला आहे की होणारी सगळी कामं ही दर्जेदार पद्धतीची झाली पाहिजे. एखादं काम जर निकृष्ट असेल तर ते निश्चितपणे दुरुस्त त्या ठिकाणी करून घेतलं जाईल. प्रामुख्याने आता येणाऱ्या दिवसामध्ये भुयारी गटरच्या माध्यमातून मालेगावचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न सोडवावा लागेल. मला वास येतो का असं त्यांनी विचारलंय, खरंच येतो? नाही, आहे ती सत्य परिस्थिती, नाकारायचं काय कारण आहे, सत्य परिस्थिती आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये हे प्रमुख मेजर जे गोष्टी त्या निश्चितपणे सोडाव्या लागतील आणि ती जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी स्वीकारतो. शिवसेनेच्या वतीने दादा भुसेंनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. पुन्हा आपण मान्यवरांकडे जाऊयात. ज्यांची इथं युती आहे, बुलंद इक्बाल, आपण तुमच्या पक्षाचे नेते पहिले महापौर असताना DP नीट झाला नाही असा आरोप तुमच्यावरती झाला, त्याला काय उत्तर आहे? आणि आत्ताचे महापौर त्यांच्या काळातही भ्रष्टाचार झाला असा आरोप होतो, त्यानं तुम्ही सोबत घेतलंय, त्याचं काय उत्तर आहे आपल्याकडे? मला मान्य आमदार आसिफ शेख रशीद यांच्या शिक्षणाबाबत काहीच शंका करायची नाही आहे. पण DP प्लान हे जर महानगरपालिकेने मंजूर केला तर जर महानगरपालिकेने चूक केली, त्याचे काही पॅरामीटर असतात. राज्य सरकारने काय केलं हा तुम्हाला प्रश्न राज्य सरकारनेही चूक केली का मला असं विचारायचं. एक, काँग्रेसची सत्ता होती आणि दुसरा असा की हद्दवाढीनंतर 2012 पासून पहिले महापौर तायरा शेख रशीद झाली, माजी आमदार शेख रशीद यांची पत्नी. हद्दवाढीनंतर आज 5 वर्ष झाले आहे, मालेगावच्या हद्दवाढीचा कोणताच डेव्हलपमेंट प्लॅन सुरू पण केला गेला नाही. तर ही चूक कोणाची? दुसरी गोष्ट अशी आहे की आमदार आसिफ शेख रशीद यांनी काम त्यांचे सांगितले की हे केलं ते केलं. आम्ही सगळे लोक मालेगावात राहतो, एखादी मूवी असते की ते 3D चष्म्याने दिसते, तर आम्ही कोणत्या चष्म्याने बघायचे की हे काम मालेगावात झाले? आणि भ्रष्टाचार ज्या कोणाचा आहे त्या सगळ्यांची चौकशी व्हावी. अगोदरच सांगितलंय मी की राष्ट्रवादीचा असो की जनता दलाचा असो, महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत जितके झाले. आणि त्याच्या आणखीन मला असं बोलायचं आहे की आणखीन महानगरपालिकेचे सत्ताच्या त्याच्या पदाचा दुरुपयोग करून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आमदार आणि त्यांचे नातेवाईक हे मक्तेदारी महानगरपालिकेत करतात. याचे पुरावेही आम्ही मालेगाव शहराचे जे जर्नलिस्ट आहेत ते बसले आहेत. चर्चा मी ऐकली की ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचा असतो तो आधी नगरसेवक होतो, ते खरं आहे का? म्हणजे ते खरं चौकशीचं बोलतात ते फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच नाव घेतात. पूर्ण महापालिका क्षेत्रातले जेवढे पक्ष आहेत त्यांच्याबद्दल बोला, पूर्ण महानगरपालिका काँग्रेस पक्षासारखा भाजपाला फुलाने मारणार नाही. जाता जाता हा शेवटचा भाग आहे कार्यक्रमाचा. मी आपल्याला एक विचारू इच्छितो तमाम मालेगावकरांच्या वतीनं की आतापर्यंत विकास झाला असं आपल्याला वाटतं का?
कत्तलखाने असतील, शहरामधला कचरा असेल, जे माझे बांधव पॉवरलूममध्ये काम करतात त्यांच्या मूलभूत समस्या असतील, जुन्या शहरामधला अतिक्रमण असेल, नव्या शहरामधले लोक टॅक्स भरतायत त्यांना सुविधा मिळत नाहीत, या सगळ्याबद्दल तुमचा पक्ष आवाज उठवेल का तुम्हाला निवडून दिलं तर? अवेलेबल रिसोर्सेस महानगरपालिकेचे जे आहेत, आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्या महागठबंधनचा जो मॅनिफेस्टो आहे, अवेलेबल बजेटमध्ये आम्ही काय करू शकतो हेच आम्ही जनतेपुढे ठेवतोय. काही ताजमहल आम्ही बांधणार, लाल किल्ला बांधणार हे बोलत नाही. आसिफ शेख, आपल्यावरती त्यांनी आरोपही केला की तुमचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि म्हणून हे सगळं असं चाललं. तुमच्याही कारकिर्दीची नीट चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. जाता जाता मालेगावकरांना या आरोपाचं उत्तर देताना खरंच तुम्ही मान्य कराल का की कामं झालेली नाहीयेत, ती गांभीर्यानं व्हायला हवी आणि मालेगावकर आता आश्वासनांना भुलणार नाही, त्यांना खरंच काहीतरी कामं हवी? महाराष्ट्र राज्य ये बात जानता है कि स्वर्गीय न्याल भाई विरोधी पक्ष नेता थे, 27 वर्ष ये शहर के आमदार थे. अगर निहाल भाई चाहते कैबिनेट मंत्री थे, है ना, इनका पक्ष चाहता तो ये शहर का विकास हो जाता और तुमको मालेगांव नहीं आना पड़ता. एक बात. दूसरी मेरा प्रश्न ऐसा है कि अगर जनता दल विकास करती तो पिछले महानगर पालिका के निवडणूक में 4 सीट थी और अभी ये 4 भी खत्म होने वाली है. ये इनका अस्तित्व बचाने के लिए राष्ट्रवादी के साथ में गए हैं. एक बात. और खोटे आरोप करना इनका धंधा बन गया है. खोटे आरोप करते करते ये यहाँ तक आए कि हमको जनता खोटे वादों के अंदर हमको चुन कर दे देगी, लेकिन इन्होंने एक भी आरोप सिद्ध करके हम पे एफआईआर दर्ज नहीं किया. ये सीबीआई, ये कहाँ इनायत, कहाँ कहीं चले गए, लेकिन कुछ भी हमारे पे हुआ नहीं. और अगर सिद्ध होगा तो अगर हमने गुनाह किया है तो हम जेल लाने के लिए तैयार है. सब आरोप फेटाळणे का है. और अगर सिद्ध होगा तो कारकिर्दीत काम झालं नाही असं आपल्याला म्हणायचं आहे. मला असं बोलायचं आहे की त्यांच्या आमदार आमच्या एकही आरोप जर त्यांना पटत नाही तर आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करावा. या निवडणुकीच्या निमित्ताने ते थेट आव्हान देत आहेत. राजकारण में अगर ये कोर्टात दाखवून देऊ. पटकोड साहेब, काय नेमकं जाता जाता भारतीय जनता पक्ष सांगेल? या सगळ्यात मालेगावकरांना काही मिळालंय का आणि खरंच विकास झालाय का? दोघं दावा करतायत तसं. मला हे सांगायचं आहे, आपल्याला या सगळ्या जनतेच्या याच्यातून एक सूर लक्षात आला की मालेगावचा विकास झालेला नाही आहे. मग या ठिकाणी ज्यांनी विकासाच्या गप्पा केल्या असतील त्या फक्त गप्पा आहेत, हे सगळी जनता या ठिकाणी मान्य करेल. कार्यक्रमाचा समारोप करताना का शिवसेनेला निवडून द्यायचं लोकांनी? मालेगावची जनता स्थानिक पातळीवर सगळ्यांना ओळखते. मला वाटतं भाषणबाजी आणि बोलबच्चनगिरी करून होत नाही, ते रक्तामध्ये गोष्टी लागतात. पंतप्रधान मोदी साहेबांच्यापर्यंतचे हे विषय नाहीत, स्थानिक पातळीवरचे विषय आहेत. स्थानिक जनता सगळ्यांना ओळखते आणि जनता जनार्दन 26 तारखेला ते सगळं दाखवून देणार आहे. या कार्यक्रमामध्ये तमाम नेत्यांनी, मालेगावकरांनी आपापल्या भूमिका या ठिकाणी ठेवल्या. मालेगावकरांनी देखील सांगितलं की काय मुद्द्यावरती मालेगावकर या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. हे शहर सुंदर, स्वच्छ, राहण्यायोग्य आणि चांगलं व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राजकारण्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या विकासाकडे व्हाव्यात अशी मालेगावकरांची या कार्यक्रमाच्या निमित्तानं इच्छा दिसली. मालेगावकरांना चांगले विकासाचे दिवस दिसावेत याकरता झी 24 तास कायम मालेगावकरांच्या सोबत असेल. आज आपलं शहर आपल्या आवाजमध्ये इथेच थांबतोय. उद्या पुन्हा पुढच्या कार्यक्रमामध्ये भेटूयात भिवंडीला. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.